ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। इस्लामपूर येथे आणि इस्लामपूरला हा जनसमुदाय तुम्ही पाहताय, या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला जातोय। आपण पाहताय तिचं जागर न्यूज। मी स्वतः शर्वरी पवार। जयंत पाटलांनी आपला गड राखलाय। अत्यंत परिस्थिती बिकट असताना देखील जयंत पाटलांनी एकीकडे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं जयंत पाटलांना कॉर्नर करण्यात येत होतं, खिंडीत गाडण्यात येत होतं, तरी देखील जयंत पाटलांनी निर्विवाद अशी सत्ता इस्लामपूर राष्ट्रामध्ये आणि आपला बाले किल्ल्यात राखलेला आहे। काय म्हणणं आहे आपलं एकूणच? चांगल्या पद्धतीने आपल्याला इस्लामपूरच्या नागरिकांनी भरभरून प्रेम दिले, त्याबद्दल सर्व नागरिकांचे माननीय आमदार जयंत पाटील साहेबांच्या वतीनं व आमच्या सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांच्या वतीनं मी सर्वांचा आभार मानतो। असंच प्रेम इथं दाखवलं तसं सांगलीत पण दाखवा। धन्यवाद। महापालिकेला सर्वांनी भरभरून साहेबांना साथ द्या, एवढं माझ्या वतीने सर्वांना सहकारी भावना ठेवतो। एकूणच भाजपासाठी अशी व्यूहरचना रचलेली असताना जयंत पाटलांनी यश खेचून आणलंय। काय म्हणायचंय कार्यकर्ता म्हणून आपलं काय मत आहे? आपलं नाव काय पहिलं? मी विक्रमसिंह घाडगे। खरं तर या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो आणि या महाराष्ट्राला एक मेसेज या निवडणुकीच्या माध्यमातून गेलेला आहे की ईश्वरपूर म्हणजे जयंत पाटील हा एक मेसेज या महाराष्ट्राला गेलेला आहे। गेली 50 वर्ष तळाच्या पोडाप्रमाणे साहेबांना इथल्या जनतेने जपलेलं आहे आणि याही पुढे जपण्याची जबाबदारी घेतलेली आहे। आणि बीजेपी असो किंवा कुठल्याही पक्षाने किती ताकद लावली तर इथे फक्त जयंत राज चालतं, जयंत राज चालतं। इस्लामपूरकरांच्या मनात फक्त कोण आहे? फक्त जयंत पाटील आणि प्रतीक पाटील। मी परवाच एका भाषणामध्ये म्हटलं होतं इथं फक्त जयंत राज चालतं आणि प्रतीक पर्व चालू झालेलं आहे। एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे। काय म्हणायचंय, काय मत आहे आपलं? एकूणच जयंत पाटलांनी निर्विवाद अशी सत्ता आणली आहे। नगरसेवक माजी नगरसेवक पिराली पुणेकर, गेले 20 वर्ष झाले मी नगरसेवक आहे। माझी मिसेस 2 वेळा नगरसेवक झाल्या, त्याच्या माग मी 2 वेळा, असे 20 वर्ष झाले नगरसेवक आहे। आणि इस्लामपूरच्या जनतेने विकास पुरुष कोण त्याच्या मागच राहिलेला आहे। माझ्यावर आमचे नेते आमदार जयंत पाटील साहेबांनी प्रभाग 10 आणि 12ची गर्दीत आहे म्हणावं। त्या चारी सीटा आमच्या मोमीन महाला, अकबर महाला, शिवनगर, आपलं हायस्कूल, दत्त टेकडी या भागातल्या लोकांनी मतदारांनी जयंत पाटील साहेबांच्या पाठीशी राहून दाखवून दिलं की इस्लामपुरात जयंत शिक्का चालेल, दुसरा शिक्का असं करून माझ्यावर ज्या 2 प्रभागाची जबाबदारी होती, चारी नगरसेवक आणि नगराध्यक्ष भरपूर प्रचंड मताने निवडून दिले, त्याबद्दल मी मतदारांचा आभार मानतो। आणि प्रभाग 10 आणि 12 हे जयंत पाटलाचाच मालिकेला अन्य कोणाचं नाही हे मी सांगून मनीषा मोठे। काय एकूणच कशा पद्धतीनं इस्लामपूर मध्ये विजय झालाय? हा विजय खरा आम्हाला पहिलाच अपेक्षित होता, कारण का साहेबांचं कामच आणि आमची जे इस्लामपूरची जी जनता आहे त्यांचं पण प्रत्येक वार्डात प्रत्येकाचा साहेबांच्या पावलोपावल टाकून त्यांच्या सार्थ विश्वास राखण्याचं काम आमच्या जनतेने केलेलं आहे। आणि जेवढे नगरसेवक आहेत तेही साहेबांचा आदर्श मानून त्यांच्या पद्धतीने काम करत आल्यामुळेच हा विजय आम्हाला एवढा मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे। आणि हा विजय आम्हाला अपेक्षितच होता, कारण का जनता शेवटी योग्य माणसाच्या पाठीमागेच राहत असते। एकूणच आपल्या सोबत राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष आहेत। चला एकूणच ताई काय नाव संपूर्ण आणि आपलं पद आणि हे सांग। सुस्मिता सुरेश जाधव, जिल्हाध्यक्ष, सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार उमेदवार आहेत। खर तर आजचा दिवस हा विजयी दिवस आहे। आज हा विजय निष्ठेचा आहे। आज हा विजय जयंतराव पाटील साहेबांच्या स्वाभिमानाचा आहे। राजकारणात गेली अनेक वर्ष आपण महाराष्ट्राच्या बघतोय,
किती आले किती गेले संपले भरारा, पण इथं निष्ठेला स्थान मिळालं. आणि जयंतरावजी पाटील साहेबांनी पहिल्या दिवसापासून आष्टा आणि इस्लामपूरसाठी जे कष्ट घेतलं आणि आष्टा आणि इस्लामपूरच्या तमाम सुज्ञ नागरिकांनी त्यांना जो प्रतिसाद दिला, त्या प्रतिसादाचा इथल्या नागरिकांचा आणि जयंतराव पाटील साहेब युवक नेते प्रतीक दादा, आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे दादा, विशाल शिंदे दादा, या सर्वांचा हा ऐतिहासिक विजय आहे. आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे आणि विजयाची मालिका आज जी सुरू झालेली आहे ती आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि महानगरपालिका इथपर्यंत निश्चितपणे नेऊ. आणि खरंच खूप खूप आज आनंदाचा दिवस आहे. काय बोलावं, इथं शब्दही अपुरे पडतात, एवढा आनंद आज आम्हा सगळ्यांना झालेला आहे. एकूणच आपल्याला कळालेलं आहे कशा पद्धतीनं इस्लामपूर पायी चालून प्रत्येक वॉर्डात जाऊन प्रत्येक उमेदवाराला मी पाठीशी आहे असं म्हणत जयंत पाटलांनी आधार दिला. कारण समोरची पार्टी बघून द्यायला व्हायचं, सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न निर्माण व्हायचे, काय लागणार का आमचा टिकाव, कधी ईव्हीएम वर बोललं जायचं, कधी बऱ्याच सिस्टीम बद्दल बोलायचं. काय मत आहे आपलं यावर? झालेत बहु होतील बहु, पण या समूहा हे आज साहेबांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि मी सगळ्यात पहिल्यांदा या जनतेचे आभार मानेन की त्यांनी या वेळेला अतिशय साथ देऊन आणि साहेबांचं काम आणि कार्य हे लक्षात ठेवून मतदान केलेलं आहे. साहेबांनी दिलेला प्रत्येक उमेदवार हा अतिशय योग्य उमेदवार दिलेला आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे अतिशय नम्र, विनम्र, प्रामाणिक आणि सहज जनतेमध्ये मिसळणारे असा उमेदवार दिल्यामुळं आणि साहेबांनी या शहराचा जो विकास केलेला आहे त्यासाठी मला वाटतं की इथला आज प्रत्येक नागरिक त्यांनी हे ऋण आमचं साहेबांचं फेडलेलं आहे. आजचा हा विजय आमचे नेते जयंतराव पाटील साहेब त्या वाळवा तालुक्यातल्या सगळ्याच नागरिकांना, परिसरातल्या सगळ्याच माता भगिनींना एक आनंदाचा उत्सव निर्माण झाला. नामदार जयंतराव पाटील एक जागृत पुढारी आहेत आणि गेल्या वर्षी थोडी चूक झाली, लोकांनी केली होती, असा थोडासा कुठला मनात भेदभाव न ठेवता साहेबांच्या सगळ्या परिवाराने, सगळ्या कुटुंबाने, त्यांचे चिरंजीव चेअरमन आमचे प्रतीक दादा असतील, किंगमेकर सुरेंद्र पाटील असतील, देवराज पाटील असतील, त्यांचा सगळा परिवार यावेळी चिकाटीनं रात्रीचा दिवस कष्ट करून कार्यकर्त्यांची पळी उभा केली आणि वाळवा तालुक्यात परत एकदा जयंत पाटलांचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी आष्टा आणि नगरपालिका आणि इस्लामपूर नगरपालिका ही साहेबांना विजयाची एक सप्रेम भेट ज्या नवीन वर्षाच्या तोंडावरती साहेबांना दिली. त्यामुळे सगळीच जनता साहेबांच्या पाठीशी सावलीसारखी नेहमी उभा राहील परत एकदा सिद्ध झालेला आहे. आणि आम्हा तरुण कार्यकर्त्यांना साहेबांचा नेहमीच सहकारी भूमिका असल्यामुळे तरुण कार्यकर्ता उत्साहानं साहेबांच्या मागे उभा होता. आणि आज इस्लामपूरकरांच्या सगळ्याच नागरिकांचं साहेबांच्या अशा पार्टीच्या वतीने अभिनंदन करतो आणि साहेबांना परत एकदा शुभेच्छा देतो. युवा वर्ग म्हणून एवढंच आज सांगू इच्छितो की जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून आज युवा नेते प्रतीकदादांच्या माध्यमातून आज या ठिकाणी ऐतिहासिक विजय आमचा या ठिकाणी झालेला आहे. आज या ठिकाणी भरपूर जनता या ठिकाणी जमा झालेली आहे. आता तुम्हीच ऐका आवाज, कोण म्हणता येत नाही, आमचा युवक आणि विद्यार्थी एकूणच जयंत पाटलांनी निर्विवाद अशी सत्ता आणली आहे. सगळीकडनं खिंडीत गाठलं जात होतं साहेबांना. काय म्हणायचंय त्या बाबतीत, कसा ढाण्या वाघ लढला? मला लई बोलता येत नाही, मी त्यांचाच फोटोग्राफर आहे पहिल्यापासून. आणि जयंत पाटील हे जिल्ह्याचे वाघ आहेत एवढंच मला फक्त बोलायचं आहे. जयंत पाटील हे जिल्ह्याचे वाघ आहेत एवढेच मला बोलायचं आहे. तालुका वाळवा असू दे, जिल्हा असू दे, सगळ्याचे वाघ आहेत एवढेच मला बोलायचं आहे. जयंत पाटलांचा विजय. कॅमेरा पॅन कर ना. कोण बोलतोय? दादा इथे ती जर आडवा अशी सत्ता आणलेली आहे, काय म्हणायचं आपल्याला? हे घ्या माईक हातात. कारण त्यांनी केलेलं काम आणि त्यांनी केलेला विकास आणि या जयंत पाटलांना पाडण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री कसं प्रेम दिलं? इस्लामपूरकरांनी भरभरून प्रेम दिलं, पण एक सत्तेचा माज आणि पैशाचा जो त्यांना जो माज आलेला होता. मुख्यमंत्री काय म्हणतात? स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी पालकमंत्री गल्लीबोळात, प्रत्येक वार्डातल्या गल्लीबोळात पालकमंत्री तळ मांडून होते. पैशाचा इतका वापर केला, कधी न भूतो न भविष्यती असं इतकं त्यांनी सगळं साम दान दंड भेद सगळं वापरून सुद्धा जयंत पाटील त्यांना पूर्ण उरले. कारण जयंत पाटलांची या तालुक्यात, या मतदारसंघात जनतेची असणारी नाळ
आणि त्यांचा जनतेचं असणारं त्यांच्यावर प्रेम हे या ठिकाणी आज यशस्वी झालं आणि जनतेनं त्यांना भरभरून दिलं आणि जनतेच्या मनातला मुख्यमंत्री महाराष्ट्राचा उद्याचा कोण असेल तर इथून पुढे जयंत पाटीलच असणार. येणारी महानगरपालिका सांगलीची सुद्धा यांनी किती बी मुख्यमंत्री असतील, अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, यांनी किती बी पैशाचा साम दाम दंडभेद वापर करू दे, पण जनतेचं प्रेम ही जयंत पाटलांची ताकद आहे. किती बी पैसे येऊ दे आणि या इस्लामपूरकरांनी दिलेलं प्रेम साहेब कधी विसरणार बी नाहीत आणि साहेबांचं तेवढं इथल्या जनतेवर बी प्रेम आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळात फडणवीस, देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विचार करावा की चांगली माणसं आणि करेक्ट कार्यक्रम, परफेक्ट नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम हे जयंत पाटलांचं वाक्य आहे. थोडं धीर जरा दम धरून सगळं ओके होतं, फक्त जरा शांत संयम आणि करेक्ट कार्यक्रम आणि परफेक्ट नियोजन म्हणजे जयंत पाटील हे फक्त मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात देण्यात लढाई आपल्या हिशोबानं. घोषणा द्या घोषणा. जयंत पाटलांचा घोषणा द्या घोषणा.